दादासाहेबांनी जाताना काय विचित्र करून ठेवलं हे. अरे निदान तू तरी त्यांना सांगायचंस. पण आबा ते म्हणाले की तुमची संमती आहे म्हणून. अरे तोच तर घोटाळा झाला ना. मी मीराबद्दल बोलत होतो आणि ते समजले मी जयमालाबद्दल बोलतोय. पण आबा आपल्या इच्छेची मला जरा सुद्धा कल्पना नव्हती. आणि आता लक्षात आल्यावर जयमालाचा नाद सोडून करणार आहेस मीराशी लग्न. पण आबा ते कसं शक्य आहे आता. तुझंही बरोबरच आहे. तिच्यावर गोळी झाडून तू तिच्या जीवाशी खेळलास. तिला सून ठरवून आम्ही तिच्या अंतःकरणाशी खेळलो. आता कोणत्या शब्दात तिची समजूत घालायची. शिवराम पाटलासारख्या देव माणसाला कसं तोंड दाखवायचं. पण आबा अशा या परिस्थितीत मी काय करायचं तुम्हीच सांगा. आबा क्षमा करा मला. लहान तोंडी मोठा घास घेते मी. मीरा मा तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. खरं तर या त्यांची कोणतीच चूक नाही. हा खेळ आहे माझ्या नशिबाचं. अगं पोरी असं काय बोलतेस वेड्यासारखं. होय मा मी जाईन माघारी. मीरा अगं सून मानले मी तुला आणि आता परक्यासारखी परत पाठव. हे पहा तुमचं काही ठरू दे. मी नाही मीराला जाऊ देणार. आबा वहिनी माझी आहे. मी नाही वहिनीला जाऊ देणार. आबा आता तुम्हीच सांगा मी काय केलं म्हणजे तुम्हा सगळ्यांना बरं वाटेल. तू काहीही करू नकोस. तू तुझ्या वाटेनं जा. जयमालाशी लग्न कर आणि सुखी हो. आम्ही आमचं पाहू काय करायचं ते. थांबा. असं घर सोडून जाऊ नये माणसाने. मीरा एवढ्या मध्यरात्री तू इथं काय करायचा विचार आहे तुझा. घाबरू नका. आत्महत्या करण्याइतकी भेकड नाही. मीरा माझी चूक झाली. मी तुला कधी समजू शकलो नाही. खरं तर माझी चूक झाली. त्या दिवशी मी कमळ तोडायला गेले नसते तर आज अशी जन्माची दुःखी झाले नसते. मीरा मीरा प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी तुम्हाला दोष देत नाही. तुमची निवड छान आहे. खरंच छान आहे. मीरा मीरा माझं एक ऐकशील. एखादा चांगला मुलगा बघून तोही लग्न कर.
नाही अमर, ते शक्य नाही आता. माझा विचार करू नका तुम्ही. मला विसरून जा. विसरून जाऊ? ते कसं शक्य आहे? हिरा, माझ्याशी लग्न करायचं तुझं स्वप्न मी उधळून लावलंय. आता निदान तुझं नवं आयुष्य उभं करण्यासाठी तरी मला हातभार लावू दे. हिरा, आयुष्याच्या कुठल्याही वळणावर तुला जर माझी मदत लागली तर ती मदत करायला अमर कधीही मागे पुढे बघणार नाही. अमर, मा मा मा, असू दे. हं? हे काय? तुमच्या डोळ्यात पाणी? मग काय हसून निरोप देऊ होय का तुला? अगं मीरा, कोठ्यातल्या मुक्या जनावराला सुद्धा तुझी सवय झाली आहे ग. अगं, ती गाय सकाळी अमृताला हात सुद्धा लावू देईना. पण मा, आता माझी सवय ठेवून कसं चालेल? मीरा, अगं अशी तूट म्हटल्याने तुटतात का नाती? हं? पण मा, आता निदान विसरायला तरी हवी. मीरा, हं, एक सांगू, ऐकशील माझं? सांगा. एखादा चांगला मुलगा बघून लग्न करून टाक पोरी. ते शक्य नाही मा. स्त्री एकदाच आणि एकालाच आपला पती मानते. वेडे पोरी, काळ हे सगळ्या दुःखावरचं औषध असतं. हळूहळू विसरशील सगळं. नाही मा, उलट काळ उलटे तस तशी मी माझ्या प्रतिज्ञेला घट्ट चिकटून राहील. मीरे, चल पोरी, उशीर होतोय. आबा, मा, मा, असू दे पोरी, तुझ्या माझी आठवण म्हणून. असं रडायचं नाही. हं? अरे हे काय आबा? अगं, यासाठी आलो आणि हेच विसरलो बघ. आमंत्रण पत्रिका आहे अमरच्या लग्नाची. आबा, इतकी महत्वाची गोष्ट आणि तुम्ही मला आत्ता सांगताय? सरकार, आणि आज असं औचित लग्नपत्रिका द्यायला आलोय. अमरचं लग्न आहे येत्या गुरुवारी. असं जमलं तर या.